महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असलेल्या भालकी येथील समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अज्ञाताकडून झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ सकल लिंगायत समाज बांधव व मुरुम शहरवासियांच्या वतीने बदनामीच्या निषेधार्थ व महापुरुषांच्या सन्मानार्थ मुरुम शहर कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला। मुरुम शहरातील विविध भागातून बसव अनुयायी बसवप्रेमी तसेच शहरवासीय एक एक करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र आले। त्यानंतर त्या ठिकाणी महापुरुषांच्या जय जयकारांच्या घोषणा देत इसवी सन 12व्या शतकातील थोर समाज सुधारक राष्ट्रीय महापुरुष लिंगायत धर्म संस्थापक समता नायक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांना अभिवादन करून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून अक्कलकोट रोड मार्गे छत्रपती संभाजीनगर इथपर्यंत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून शहरातील मुख्य मार्गावरून महात्मा बसवेश्वर चौक, सिद्धरामेश्वर मठ, अण्णाभाऊ साठे चौक मार्गे सोनार गल्ली, हनुमान चौक इथपर्यंत पदयात्रा काढण्यात आली। महापुरुषांच्या विचारांना अभिप्रेत असलेल्या घोषणाबाजी मोठमोठ्या प्रमाणात करण्यात आल्या। महापुरुषांच्या पुतळ्याची झालेल्या विटंबनेतील अज्ञात आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी निषेधपर मोर्चा काढण्यात आला। यावेळी व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त बंद ठेवून संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवले होते। सर्वच ठिकाणी दिवसभर शुकशुकाट दिसून आला। या मोर्चामध्ये व तसेच निषेधपर आंदोलनात यावेळी दत्ता हुळमुजगे, प्रदीप गव्हाणे, राजकुमार लांबजणे, राजकुमार वाले, मेघराज लादे, गौरीशंकर बोंगरगे, शिवा दुर्गे, ओंकार पाटील, ओंकार कुंभार, संतोष स्वामी, गणेश वाकळे, ईश्वर कडगंचे, संदेश आडके, निनाद खेडे यांच्यासह लिंगायत समाज बांधव व मुरुम शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते।